नमस्कार मित्रांनो, कसे आहात? खुश आहात ना? खुश असलंच पाहिजे. मित्रांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की मी विविध प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत असतो आणि आपणाशी मी संवाद साधण्याचा नेहमी प्रयत्न करतो विविध प्रकारच्या विषयांच्या संदर्भामध्ये. जेणेकरून आपला उद्देश हाच आहे की काहीतरी एक चांगलं त्याच्या संदर्भामध्ये विचार विनिमय व्हावा. समाजामध्ये अनेक प्रकारच्या काही म्हणजे जे काही क्षेत्र असतील, त्या क्षेत्रामध्येच्या संदर्भामध्ये आपण मी तुमच्याशी त्या ठिकाणी हितगुज करत असतो आणि तो एक उद्देश माझा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच अर्थानं एक विचार हा आदान-प्रदान करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाशी करत असतो. अजूनही जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज कमेंट करा. कमेंट केल्यानंतर जे काही आपणाला विचार माझ्यापर्यंत आपले पोहोचणार आहेत, जसे माझे आपल्यापर्यंत पोहोचतात, त्या संदर्भात आपल्याला एकमेकांच्या विचारांची आदान-प्रदान करता येईल, हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये मी आज आपणाशी चर्चा या संदर्भातला जो व्हिडिओ आहे, तो मी शेअर करत आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आज अनेक गावोगाव त्या ठिकाणी या सेवे केंद्राच्या माध्यमातून अध्यात्माच्या क्षेत्राच्या संदर्भामध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारचं माहिती दिली जाते आणि जे काही सेवेकरी आहेत, जे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात आणि आपल्या दैनंदिन जे काही आपल्या अडीअडचणी असतात, दुःख असतात, जे काही आपल्या जीवनामध्ये येणारे जे काही प्रसंग असतात, त्यांचा पणे सामना करण्याची ताकद या सेवेच्या माध्यमातून त्या सेवेकऱ्यांमध्ये प्राप्त होते. या सगळ्याच गोष्टींचा अनुभव आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट हीच आहे की या सेवा मार्गामध्ये म्हणजे दिंडोरीला जे प्रधान केंद्र आहे, परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी हा सेवा मार्ग अतिशय चांगल्या प्रकारचं एक समाजामध्ये जे काही आमचे उपेक्षित घटक आहेत, त्यांना या सेवेच्या माध्यमात आणून त्यांच्यामध्ये एक जागृत निर्माण करून अध्यात्माच्या संदर्भामध्ये आणि ही जागृती त्यांच्यामध्ये निर्माण करून सेवा मार्ग प्रसारित करून या ठिकाणी अनेक आमचे जे काही गोरगरीब आहेत, त्या सर्वांचे प्रश्न, विविध प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुलदेवतेची जी सेवा आहे, आपण अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी सेवा करतच असतो. पण कुलदैवत हे किती महत्त्वाचं आहे, हे या सेवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि एकंदर मी हा सारांश आपणाला सांगितलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की बालसंस्कार केंद्र. आपण आज बघतो की आपल्या आजच्या पिढीसाठी म्हणजे ही जी काही लहान-लहान मुलं आहेत, 1लीला आहेत, 2रीला आहेत, 3रीला आहेत, या लहान मुलांवर एक चांगल्या प्रकारचं संस्कार व्हावेत, त्यांच्यावर एक संस्कार रुजू व्हावेत आणि त्यांना एक आध्यात्मिक क्षेत्राची आवड निर्माण व्हावी आणि या कोवळ्या मनांवर जर चांगल्या प्रकारचे संस्कार रुजवले गेले, तर भविष्यात ते एक चांगलं नागरिक बनतील. भलेही ते आपापल्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये ते काम करतील, परंतु हा एक अध्यात्म दृष्टिकोन त्यांच्या मनावर जर रुजवला, तो जर त्यांनी अंगीकारला, तर त्यांच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या बालसंस्कार केंद्राच्या संदर्भामध्ये दर रविवारी अनेक आमचे जे काही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहेत, तेथे आपल्या राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं विविध जिल्ह्यांमध्ये हे एक अतिशय चांगलं आणि पवित्र कार्य आहे. आपण म्हणत असतो की जी कोवळी मनं आहेत, त्या कोवळी मनांवरच जर हे संस्कार रुजवले गेले, तर त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर निश्चित प्रकारानं होतो आणि तो झालेला आहे विविध प्रकारे. तेव्हा माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांनासुद्धा आपण या ठिकाणी जे काही आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहात, ज्या तालुक्यांमध्ये आहात, त्या तालुक्यांमध्ये गावोगाव विविध प्रकारची प्रत्येक ठिकाणी जवळपास केंद्र आहे आणि तेथे आपण निश्चित या मुलांना बालसंस्कार केंद्रामध्ये घेऊन जाणं हे गरजेचं आहे. कारण आजच्या पिढीसाठी तो अत्यंत एक सुसंस्कृत म्हणजे ज्याला जी काही काळाची गरज आहे, ती त्या ठिकाणी निश्चितपणे आहे आणि या मार्गाच्या संदर्भामध्ये सांगण्याचं तात्पर्य हे एक आहे की आपले जे महापुरुष आहेत, मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वामी विवेकानंद असतील,
जे काही आमचे क्रांतिकारक असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, या सर्वांनी आपापल्या परीनं आपल्या देशासाठी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, त्यांच्या कुठेतरी एक जाणीव त्या मुलांमध्ये निर्माण व्हावी. त्यांच्यासारखं एक जीवन त्यांच्या म्हणजे ती जी प्रेरणास्रोत आहेत आपली, त्या सर्वांची प्रेरणा घेऊन या मुलांनी आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काम करावं विविध क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक प्रगतीबरोबरच ही आध्यात्मिक प्रगती, ही सांस्कृतिक प्रगती आणि एक व्यक्तिमत्व विकास ज्याला आपण म्हणतो मुलांचा. विविध प्रकारच्या मुलांना आपल्या स्टेजवर आल्यानंतर त्यांना 2 शब्द बोलता आली पाहिजे आणि ही जी स्टेज डेअरिंग आहे, त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचं काम सुद्धा या सेवा मार्गातून होतं आणि म्हणून मी या मार्गाच्या संदर्भामध्ये एवढं निश्चित सांगू इच्छितो, की आपणही आपल्या मुलांना या मार्गामध्ये निश्चितपणे आणलं पाहिजे. याचं कारण असं आहे, की आपल्या मुलांवर सुद्धा चांगल्या प्रकारचे संस्कार त्या ठिकाणी होतील आणि आपले मुलंसुद्धा एका जी काही आपली मूळ आपला जो स्रोत आहे, आध्यात्मिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि या सर्वांबरोबर आपल्याला जाऊन यांची कास धरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये जी काही आपल्या भविष्यामध्ये आपल्या मुलांना जे काही द्यायचं आहे, ते निश्चित या माध्यमातून आपण देऊ इच्छितो आणि ते देऊ शकतो. हाच माझा या व्हिडिओच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर निश्चित आपण आपल्या मुलांना या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, बालसंस्कार केंद्र यांच्यापर्यंत घेऊन जाणं आपल्या सर्वांची समान जबाबदारी आहे आणि निश्चित ते कार्य खूप चांगलं आहे. मी गुरुमाऊलींच्या या कार्याला सलाम करतो आणि निश्चित आपण सर्वांनी या कार्याच्या संदर्भामध्ये विचार करावा आणि निश्चित तिथे जावं आपल्या मुलांना घेऊन, एवढीच मी आपणाला विनंती करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे, की जीवनामध्ये काही आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या विविध क्षेत्रामधून आपण घेत असतो. तसाच हा एक विचार आहे आणि तो आपण निश्चित घ्यावा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जर आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्याला जे काही माझ्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया द्यायच्या असतील, तर निश्चित द्या आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत अनेक विषयांच्या संदर्भामध्ये मी आपणाशी भेटणारच आहे, बोलणारच आहे. तोपर्यंत धन्यवाद.